नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला टेस्ट सिरीजमधला पेपर आहे पेपर 9वा, जो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित आहे. तर यामध्ये आपण 31 प्रश्न घेतलेले आहेत. तर आपण वेळ न वाया घालवता पहिल्या प्रश्नापासून या प्रश्नपत्रिकेची सुरुवात करणार आहोत. बघा, इथं पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती आहे. तर इथं पहिला प्रश्न काय दिला बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर आपण विधानं चेक करू एक वेळेस. राईट, प्रत्यक्ष ज्ञान मनुष्य स्वतःच्या आपल्या ज्ञानेंद्रियामार्फत प्राप्त करतो. बघा, प्रत्यक्ष ज्ञानाबद्दल माहिती दिली. जो मनुष्य स्वतःच्या आपल्या ज्ञानेंद्रियामार्फत प्राप्त करतो, हे वाक्य बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे चुकीचं नाही. राईट. त्याच्यानंतर परोक्ष ज्ञान आपण दुसऱ्याकडून ऐकतो किंवा पुस्तकातून मिळवतो, हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. तिसरं वाक्य काय बघा, शिक्षणात दोन्ही प्रकारच्या ज्ञानाचे महत्त्व, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे इथं चुकीचं वाक्य कोणतं आहे का आपल्याला दिलेलं, तर यापैकी नाही. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहू आपण. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या अनुभव व निरीक्षणावर आधारित ज्ञान आत्मसात करतो तेव्हा त्यास काय म्हणतात? बघा, संकल्पनावर आधारित प्रश्न आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या अनुभव व निरीक्षणावर आधारित ज्ञान आत्मसात करतो तेव्हा त्याला काय म्हटले जाते? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2. तेव्हा त्याला ना साक्ष्य म्हटले जाते. पर्याय क्रमांक 2. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या अनुभव किंवा निरीक्षणावर आधारित ज्ञान आत्मसात करतो तेव्हा आपण त्याला साक्ष्य ज्ञान म्हणतो. पुढचा प्रश्न, बोधनात्मक रचनावादाचा सिद्धांत कोणी मांडला? बघा, बोधनात्मक रचनावादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या विचारवंताने मांडला आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. पियाजे, जीन पियाजेने बोधनात्मक रचनावादाचा सिद्धांत मांडला आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. शैक्षणिक ध्येय साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेल्या सर्व प्रकारचे अनुभव म्हणजे अभ्यासक्रम होय, असे मत कोणी मांडले? बघा, इथं अभ्यासक्रमाची व्याख्या दिलेली आहे. व्याख्या कशी आहे पाहून घ्या. शैक्षणिक ध्येय साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेल्या सर्व प्रकारचे अनुभव म्हणजे अभ्यासक्रम होय, असे मत कोणी मांडले आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. मनरो याने मांडलेले आहे. पर्याय क्रमांक 3. वरील जी अभ्यासक्रमाची व्याख्या आहे ती मनरो याने मांडलेली आहे. पुढचा प्रश्न, अभ्यासक्रम रचनेचे तत्त्वे किंवा वैशिष्ट्ये कोणती आहेत? अभ्यासक्रमची जी रचना असतात, वैशिष्ट्ये असतात, तर त्याच्यापैकी कोणती आहेत? तर इथं बघू आपण पर्याय काय दिलेत. उद्दिष्टपूर्ती करणारा असावा, बरोबर आहे. अभ्यासक्रम जो आहे तो आपला उद्दिष्टपूर्ती करणारा असावा आणि विद्यार्थी केंद्रीय असावा. त्याच्यानंतर अभ्यासक्रम लवचिकसुद्धा असावा. म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय हे आपले बरोबर आहेत. हे अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्ये आहेत आपले. पुढचा प्रश्न, टिंबटिंब ही अवधानाची जननी आहे. तर खालीलपैकी काय ही अवधानाची जननी आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1. अभिरुची. अभिरुची ही अवधानाची जननी आहे. पुढचा प्रश्न, प्रत्येक व्यक्तीत सतत काही ना काही बदल झालेले आपण पाहतो, जसं की उंची वाढणे, वजन वाढणे, अशासारखे विशिष्ट परिणामकारक बदल यांचा समावेश टिंबटिंब या संज्ञेत होतो. हां, आपल्याला बरेच वेळेस ना वाढ आणि विकास यामध्ये थोडं कन्फ्युजन असतं. पुन्हा आपण हे प्रश्न वाचून घेऊ. बघा, इथं काय दिलं, प्रत्येक व्यक्तीतना सतत काही ना काही बदल झालेले असतात, जसं की उंची वाढणे आणि वजन वाढणे, बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा परिणामकारक बदल यांचा समावेश कशामध्ये होतो? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर येतं वाढ. ठीक आहे, याचा आपण संकल्पना काय घेऊ शकतो? वाढीमध्ये त्याला घेऊ शकतो. उंची वाढणे, वजन वाढणे, तर यांचा समावेश वाढ या संज्ञेमध्ये होतो. पुढचा प्रश्न, पियाजेने कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य औपचारिक विचार हे सांगितलेले आहे? बघा, इथं काय म्हणले, पियाजे याने एक मिनिट पियाजे याने कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य औपचारिक विचार असे सांगितलेले आहे? औपचारिक विचार कोणती अवस्था आहे ज्याच्यामध्ये पियाजेने औपचारिक विचार हे सांगितलेले आहे? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं याचं. काय आहे? कौमार्यावस्था. पुढचा प्रश्न, शिक्षकाने विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया विकसित करताना कोणते सूत्र व समीकरण वापरावे? बघा, शिक्षकाने विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया विकसित करताना कोणते सूत्र वापरावे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4. 1 व 2 बरोबर. म्हणजेच काय, ज्ञानाकडून अज्ञानाकडे आणि मूर्ताकडून अमूर्ततेकडे. हे पर्याय, चौथा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, एका विद्यार्थ्याला चित्रकला आवडते तर दुसऱ्या विद्यार्थ्याला गणित हा विषय आवडतो. या वाक्यामध्ये कोणता व्यक्तिभेद आलेला आहे? व्यक्तिभेद आपल्याला सांगायचे. बघा, एका विद्यार्थ्याला चित्रकला आवडते, दुसऱ्याला काय आवडतं? गणित हा विषय आवडतो, बरोबर.
तर बघा, गणित हा विषय आवडतो. तर यामध्ये त्यांचा कोणता व्यक्तिभेद दाखवण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, अभिरुचीनुसार व्यक्तिभेद. एकाला चित्रकला आवडते, कोणाला गणित, कोणाला मराठी, कोणाला स्पोर्ट. ठीक आहे, तर आपण त्याला अभिरुचीनुसार व्यक्तिभेद आपण म्हणू शकतो. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. शिक्षक या नात्याने प्रतिभावान विद्यार्थ्यांना तुम्ही कसे मार्गदर्शन कराल? तुम्ही शिक्षक बनलात आणि तुमच्यासमोर प्रतिभावान विद्यार्थी आहेत, तर त्यांना तुम्ही कसे मार्गदर्शन करणार आहात? तर यासाठी इथं पण पर्यायानुसार आपण जाऊ. कुशाग्र बालकाचे वाचन क्षमता वाढवण्यासाठी सुरुवातीपासून लक्ष देणे बरोबर. जिज्ञासू वृत्तीचे समाधान होण्यासाठी विशेष लक्ष देणे हे बरोबर. शाळेतील विविध सहशालेय उपक्रमामध्ये सहभाग करणे व त्यांना प्रेरित करणे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व जे विद्यार्थी प्रतिभावान आहेत तर त्यांना आपल्याला वरील प्रकारे मार्गदर्शन करावं लागतं. पुढचा प्रश्न आहे, बहुसंस्कृतीवाद लक्षात घेऊन तुम्ही शिक्षक या नात्याने कसे अध्यापन कराल? बहुसंस्कृतीवाद लक्षात घेऊन तुम्ही शिक्षक या नात्याने कसे अध्यापन कराल? तर यासाठी आपण पर्याय बघू. अध्ययनार्थींच्या क्षमताचा विचार करावा लागेल. विद्यार्थ्यांचे आंतरवर्गीय गट करणे हे सुद्धा बरोबर आहे. शाळेतील अवांतर उपक्रम घेणे हे सुद्धा बरोबर आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4, वरील सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्याला वर्गामध्ये अध्यापन करावं लागेल. पुढचा प्रश्न, एखादे कौशल्य शिकत असताना प्रयत्नामागून प्रयत्न करत राहिले पाहिजे. मागे केलेल्या चुका पुढील वेळी टाळण्याचा प्रयत्न करावा. अनेक प्रयत्नांती चुकांचे प्रमाण कमी होते व अध्ययन होते. यामध्ये कोणत्या अध्ययन पद्धतीचा समावेश झालेला आहे? बघा इथं काय दिलं आहे आपल्याला. तर इथं आपल्याला काय दिलं बघा, एक अध्ययन पद्धती दिलेली आहे. तर त्या अध्ययन पद्धतीची संकल्पना कशी आहे बघा. एखादे कौशल्य शिकत असताना प्रयत्नामागून प्रयत्न करत राहिले पाहिजे. मागे केलेल्या चुका पुढे टाळण्याचा प्रयत्न करावा. अनेक प्रयत्नांती चुकाचे प्रमाण कमी होते व अध्ययन होते. यामध्ये कोणती पद्धतीचा समावेश आहे अध्ययन पद्धतीचा? उत्तर इथं पर्याय क्रमांक 1, प्रयत्न प्रमाद पद्धती. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करू शकतो ती कृती म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या कोणी केली? अध्ययनाची व्याख्या इथं बघा, नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करू शकतो तर त्या कृतीला आपण अध्ययन म्हणतो. तर अशी व्याख्या कोणी केलेली आहे? उत्तर इथं पर्याय क्रमांक 2, क्रो अँड क्रो याने केलेली आहे. पुढचा प्रश्न, दमन सिद्धांतचे जनक कोण आहेत? दमन सिद्धांतचे जनक कोण आहेत? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 1, फ्रॉइड. कोण आहेत? फ्रॉइड हे दमन सिद्धांतचे जनक आहेत. पुढचा प्रश्न, अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? तर याचं उत्तर इथं बघा, अभिरुची येतं, कंटाळा आहे, अवधान आहे. तर यापैकी वरील सर्वच हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. तर अध्ययन प्रक्रियेवर बघा हे तिन्ही जे आहेत घटक हे परिणामकारक असतात. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रथमतः राग आला तर मी स्वतःच्या मानसिक अवस्थेविषयी विचार करू शकतो. त्याला राग येण्याचे कारण ते काय मी शोधू शकतो. व्यक्ती स्वतःमध्ये डोकावून पाहत असतो. स्वतः लक्ष केंद्रित करण्याची पद्धत टिंब होय. बघा पुन्हा इथे एक पद्धत आलेली आहे. तर ती कोणती पद्धत आहे बघा. राग आला तर मी स्वतःच्या मानसिक अवस्थेविषयी विचार करू शकतो. राग येण्याचे कारण तुम्ही काय शोधू शकता. व्यक्ती स्वतःमध्ये डोकावून पाहत असतो. तर ही कोणती पद्धत आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, आत्मनिरीक्षण. पुढचा प्रश्न पाहू आपण. टिंब पद्धती म्हणजेच निश्चित समस्यासंबंधी नियंत्रित परिस्थितीत केलेले निरीक्षण होय. कोणत्या पद्धतीलाच काय म्हणतो आपण? निश्चित समस्यासंबंधी नियंत्रित परिस्थितीत केलेले निरीक्षण होय. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2, प्रायोगिक पद्धती. पर्याय क्रमांक 2, प्रायोगिक पद्धती. पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक अनुभूतीमध्ये टिंब हे घटक येतात. शैक्षणिक अनुभूतीमध्ये कोणकोणते घटक येतात? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4, 1 व 2 म्हणजेच कोणते? शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती हे 2 घटक येतात. पुढचा प्रश्न पाहू आपण. सर्वंकष मूल्यमापनाची साधने कोणती आहेत? सर्वंकष मूल्यमापनाची साधने कोणती आहेत? तर बघा पडताळासूची, प्रसंग निरीक्षण हे बरोबर आहे. प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा हे सुद्धा बरोबर आहे. समाजमिती, तंत्र व लेखी परीक्षा हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व हे सर्वंकष मूल्यमापनाची साधने आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, या टिंब अध्ययन पद्धतीत सुरुवातीपासून खूप चुका होतात पण प्रयत्नाने गैर व अवास्तव हालचाली कमी होतात. बघा एका अध्ययन पद्धतीचं इथं संकल्पना दिलेली आहे. तर सुरुवातीपासून त्यामध्ये खूप चुका होतात पण प्रयत्नाने गैर व अवास्तव हालचाली कमी होतात. तर अशी कोणती अध्ययन पद्धती आहे? उत्तर इथं पर्याय क्रमांक 3,
वरीसुद्धा प्रमाद पद्धतीबद्दल आपण प्रश्न घेतलेला आहे, पाहून घ्या. टिंबटिंब या अध्ययन अध्यापन प्रक्रिया टिंबटिंब येथे पूर्ण होते. कुठं पूर्ण होते अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया? उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 2 वर्ग येथे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया पूर्ण होते. पुढचा प्रश्न, उपक्रमाचे स्वरूप कसे असायला हवे? उपक्रमाचे स्वरूप हे कसे असायला हवे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा सामान्य पातळीचे. उपक्रमाचे स्वरूप कसे असायला पाहिजे? सामान्य पातळीचे असायला पाहिजे. पुढचा प्रश्न पाहू आपण. वर्गातील मूलभूत नियम कोणाद्वारे स्थापन केले गेले पाहिजेत? वर्गातील जे मूलभूत नियम असतात वर्गामध्ये, क्लास रूल्स जे असतात, तर ते कोणाद्वारे स्थापन केले गेले पाहिजेत? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 विद्यार्थी आणि शिक्षक. विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघं मिळून वर्गातील मूलभूत नियम स्थापन करतील. तर पुढचा प्रश्न पाहून, मतिमंदत्व म्हणजे काय? मतिमंदत्व म्हणजे काय? तर यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 म्हणजेच काय, बौद्धिक कमतरता असते त्यांच्यामध्ये. पुढचा प्रश्न, वर्गामध्ये चर्चा घडवून आणत असताना खालीलपैकी कोणता मुद्दा शिक्षकांनी ध्यानात ठेवला पाहिजे? वर्गामध्ये जेव्हा आपण चर्चा घडवतो तर कोणता मुद्दा शिक्षकांनी ध्यानात ठेवायला पाहिजे? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 म्हणजे कोणकोणता? चर्चेचे रूपांतर वादविवादात होऊ नये, मुद्दा अगदी सोपा व अवघड असता कामा नये, मुलांनी त्या संदर्भात काही गोष्टींचं वाचन करण्याचा सल्ला देणे. तर हे तिन्ही पर्याय योग्य आहेत. पुढचा प्रश्न, किशोरावस्थेतील शैक्षणिक महत्त्व खालीलपैकी कोणते आहे? किशोरावस्थेतील शैक्षणिक महत्त्व खालीलपैकी कोणते आहेत? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच काय, यामध्ये मुलांना औपचारिक शिक्षण दिले जावे, बरोबर आहे. मुलांचे बैठे खेळ घेण्यापेक्षा मैदानी खेळ घ्यावे, हे बरोबर आहे. बालकामधील निकोप अभिवृत्ती विकसित करावी, हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य आहे यासाठी. पुढचा प्रश्न आहे की पियाजेने सुचवलेल्या बोधात्मक विकासाची अवस्था किती? पियाजेने बोधात्मकतेच्या अवस्था आपलं काय म्हणतो सुचवलेल्या आहेत, तर त्या किती अवस्था आहेत बोधात्मकच्या? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 4 अवस्था आहेत. किती आहेत? 4. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, पियाजेने सुचवलेल्या आत्मक्रियात्मक विचार या अवस्थेमध्ये किती वय असते? बघा, पियाजेने एक अवस्था सुचवली होती आत्मक्रियात्मक विचार, यामध्ये किती वयाचे असतात विद्यार्थी? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 7 ते 11 वर्ष. किती? 7 ते 11 वर्ष. पुढचा प्रश्न, मतिमंद मुलांचा बुद्ध्यांक किती असतो? मतिमंद जे मुलं असतात तर त्यांचा बुद्ध्यांक किती असतो? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 70पेक्षा कमी. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो आता हा जो प्रश्न आहे हे मी तुमच्यासाठी दिलेला आहे, 31वा प्रश्न तुमच्यासाठी. आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. बघा प्रश्न काय दिला आहे. काही मुलांना चित्रकला आवडते, काहींना गणित आवडतो, काही मुलांना भातुकलीचा खेळ, तर काहींना खो खो आवडतो. यामध्ये कोणता व्यक्तिभेद आपल्याला दिलेला आहे? 4 पर्याय दिलेत बघा, शारीरिक व्यक्तिभेद, प्रावीण्यानुसार व्यक्तिभेद, अभिरुचीनुसार व्यक्तिभेद किंवा भावनिक व्यक्तिभेद. जो पर्याय बरोबर असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो आजचा आपला 9वा सराव पेपर आपण संपवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.